जर सध्या तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये असाल की MPSCचा अभ्यास करावा की सरळ सेवेचा अभ्यास करावा, नक्की कोणती परीक्षा द्यावी आणि या विचारांमुळे तुमचा अभ्यासच होत नसेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही हे डिसाईड करू शकाल की तुम्ही MPSCची तयारी करायला हवी की सरळ सेवेची. लक्षात ठेवा, या व्हिडिओचा उद्देश MPSC किंवा सरळ सेवा दोन्हीपैकी कोणती परीक्षा चांगली किंवा वाईट हे सांगण्याचा नाही आहे, तर या दोन्हीपैकी कोणती परीक्षा तुमच्यासाठी योग्य आहे, तुम्ही कुठल्या परीक्षेसाठी आत्ता तयारी करणं गरजेचं आहे हे सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. मी खूप मुलं अशी पाहिली आहेत जी भयंकर हुशार आहेत, पण केवळ योग्य निर्णय न घेता आल्यामुळे आणि योग्य परीक्षा निवडता न आल्यामुळे त्यांच्या आयुष्यातली 2, 3, 4, 5 वर्ष जी आहेत ती अशीच वाया गेलेली आहेत. कारण योग्य वेळी योग्य निर्णय त्यांना घेता येत नाही. आत्तासुद्धा जे काही मी आजूबाजूला पाहते किंवा जेवढं मी विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन करते, एक गोष्ट लक्षात येते की MPSCची तयारी तर करायची, MPSCची परीक्षा तर द्यायची आहे, पण त्याचसोबत सरळ सेवेच्या जाहिराती येत आहेत किंवा सरळ सेवेच्या जाहिराती येणार आहेत आणखी काही, आणि याच्यामुळे मी नक्की कोणत्या परीक्षेचा अभ्यास करू या कन्फ्युजनमध्ये स्टुडंट आहेत. आणि याच्यात योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे MPSC पण हातातून जाते आणि सरळ सेवा पण हातातून जाते आणि वर्षानुवर्ष ही मुलं फक्त तयारी करत आहेत. माझे बरेचसे विद्यार्थी असे आहेत जे MPSCची तयारी करत होते, पण योग्य वेळी त्यांना समजलं की MPSCसाठी जो वेळ, जे पेशन्स देणं गरजेचं आहे, कदाचित ते मी आत्ता देऊ शकत नाही आहे. माझी आत्ताची गरज काय आहे आणि माझ्या हातामध्ये एक सरकारी नोकरी असणं गरजेचं आहे, आणि म्हणून त्या मुलांनी MPSCच्या अभ्यासाचाच वापर सरळ सेवेसाठी केला आणि ती मुलं आत्ता सरळ सेवेतून नोकरीला लागलेली आहेत, फार छान नोकरी पण करत आहेत. त्याच्यातलं एक चांगलं उदाहरण तुम्हाला माहिती असेल, स्नेहल जावरे मॅम ज्या आहेत, ज्या तलाठी झालेल्या आहेत. KBCवरती त्यांचा एपिसोड आलेला होता. PSIची तयारी करणारी ती मुलगी. पण ज्यावेळेला लक्षात आलं की आत्ता आपल्याला आपल्या कुटुंबाची परिस्थिती विचारात घेता आपण एक कुठली तरी नोकरी घेणं गरजेचं आहे, त्यावेळेला त्यांनी ती परीक्षा द्यायचं ठरवलं आणि त्याच्यातून त्यांचं सिलेक्शन पण झालं. अशा बऱ्याचशा वॉरियर्स आहेत. शुभांगी मॅम आहेत, त्यासुद्धा आत्ता गटकच्या पोस्टवरती पोस्टेड आहेत. खूप मुलं आहेत अशी. सो आता मुद्दा काय आहे की तुम्ही कुठली परीक्षा द्यायला पाहिजे. त्याच्यापूर्वी एक रियालिटी चेक तुम्हाला देते. MPSC आणि सरळ सेवा, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की या व्हिडिओचा उद्देश कुठली परीक्षा चांगली कुठली परीक्षा वाईट हे सांगण्याचा नाही आहे, पण काही गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. तुम्ही MPSCचा विचार करत असाल किंवा सरळ सेवेचा विचार करत असाल तर या दोन्ही परीक्षेच्या बाबतीत काही गोष्टी आहेत. जसं जर तुम्ही MPSCचा विचार करत असाल तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की MPSCची परीक्षा म्हणजे कुठली 100-200 मीटरची स्प्रिंट नाही आहे. हा एक लॉंग टर्म गेम आहे. एखाद्या मॅरेथॉनसारखं तुम्हाला याच्यामध्ये टिकून राहावं लागतं. दुसरा मुद्दा हा आहे MPSCच्या बाबतीत की इथे अनसर्टनिटी खूप जास्त आहे. म्हणजे तुमचे यशस्वी होण्याचे चान्सेस, परीक्षा कधी होईल याच्या बाबतीतली अनिश्चितता असेल, परीक्षेचे निकाल कधी जाहीर होतील या बाबतीतची अनिश्चितता असेल, तुम्हाला जॉईनिंग कधी मिळेल या सगळ्या बाबतीत असणारी अनसर्टनिटी ही जास्त आहे इथे. त्याचबरोबर MPSCचा विचार केला तर डेप्थ खूप जास्त आहे या एक्झामची, त्याच्यामुळे तुम्हाला खूप डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं असतं आणि इथे तुमची पेशन्स लेवल भयानक तपासली जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे पेशन्स असणं फार जास्त गरजेचं आहे. पण याच्यासोबतच MPSCची परीक्षा तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये एक महत्त्वाची भूमिका, एक महत्त्वाचा रोल जो आहे तो निभावण्यासाठी चान्स देत असते. त्याचबरोबर तुमच्याकडे अथॉरिटी असते. ऑब्व्हियसली तुम्ही जे बोलाल, तुम्ही जे निर्णय घ्याल त्याचा आणि एकूणच तुमच्या पर्सनॅलिटीचा इम्पॅक्ट वेगळा असतो आणि त्यासोबतच या पदाला मिळणारा रिस्पेक्टसुद्धा मोठा असतो. ही झाली MPSCची रियालिटी. पण सरळ सेवेची रियालिटी जर पाहिली तर ती काय? एकतर ही प्रोसिजर फास्ट आहे ॲज कम्पेअर टू MPSC. तुम्ही खूप लवकर सर्व्हिसमध्ये येऊ शकता. फास्टर रिक्रुटमेंट इकडे तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्याबरोबर सिलॅबसचा जर विचार केला, जसं मी MPSCला सांगितलं की डेप्थ जास्त आहे, सरळ सेवेला लिमिटेड सिलॅबस आहे. तो अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणजे एखादा नवखा स्टुडंट ज्याने नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली आहे, 2-3 महिन्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा सरळ सेवा क्रॅक करू शकतो. त्याचबरोबर जॉब सिक्युरिटी लवकर मिळते सरळ सेवेकडून. त्याचबरोबर जर तुम्ही सरळ सेवेतून जी मुलं लागतात
प्रमोशनची ऑर्डर पाहिली तर ॲज कम्पेअर टू MPSC इकडे तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस पण जास्त असतात. फ्री टाईम थोडासा जास्त मिळेल की तुम्ही सरळ सेवेतून पोस्ट घेऊन तुम्ही परत पुढची तयारी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो आपला रिअल प्रॉब्लेम असतो, असं म्हटलं जातं की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आर्थिक स्टॅबिलिटी ही तुम्हाला लवकर मिळू शकते सरळ सेवेतून. मग आता या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण कुठली निवडायला पाहिजे हे ठरवण्यापूर्वी पण आपल्याकडून कुठल्या मोठ्या चुका होतात, अशा कुठल्या चुका आहेत की मुलं सगळ्यात जास्त करतात, ज्याच्यामुळे त्यांना MPSCचंही पद मिळत नाही किंवा सरळ सेवेचंही मिळत नाही आणि वर्षानुवर्ष ही मुलं बेरोजगार म्हणून राहतात, काही कालावधीनंतर डिप्रेशनमध्ये जातात आणि यांना मार्गच दिसत नाही. सगळ्यात पहिली चूक असते ती म्हणजे यूट्यूब चॅनलवरचे वेगवेगळे व्हिडिओज पाहायचे आणि प्रत्येकाचं ऐकण्याचा प्रयत्न करायचा. कुठल्या तरी एकच मेंटॉर, कुठला तरी एकच टीचर, कुठला तरी एकच क्लास यांना फॉलो न करता 10 लोकांचं ऐकतात, 10 लोकांचं ऐकून त्याच्यानुसार ते वागण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे फायनल डेस्टिनेशनपर्यंत ते कधीच पोहोचत नाहीत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, केवळ फोमोमुळे या क्षेत्राकडे येणं. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे काय तर कुठली परीक्षा निवडताना फक्त एक फोमो, म्हणजे मी ऑलरेडी सुरुवात करताना जर मी MPSCची सुरुवात केली असेल तयारी करताना, माझं ग्रॅज्युएशन झालं आणि मी एक स्वप्न घेऊन बाहेर पडले की मला MPSC थ्रू एखादं पद घ्यायचं आहे. पण जेव्हा मी या फील्डमध्ये आले आणि मला रियालिटी समजली की हे जितकं मला इझी वाटलेलं किंवा जितकं मला ते फॅन्सी वाटलेलं त्याच्यापेक्षा ॲक्च्युली इथला प्रवास फार खडतर आहे. मग ज्यावेळेला ही गोष्ट रिअलाईज होते त्यावेळेला योग्य डिसिजन घेण्यापूर्वी आता मला बाकीचे लोक काय म्हणतील, मग मी बाकीच्या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईन का, मग या लोकांमध्ये मला व्हॅल्यू असणार नाही का, या सगळ्या गोष्टींमुळे डिसिजन घेण्यामध्ये फार मोठा अडथळा निर्माण होतो. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते की काही मुलं असतात जे MPSC आणि सरळ सेवा या दोन्ही परीक्षांची तयारी एकत्रित करतात, पण कुठल्याही प्रॉपर स्ट्रॅटजीशिवाय. जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटजीशिवाय दोन्ही परीक्षांची तयारी एकत्रित करत असाल तर तुम्ही यशस्वी होणार नाही. अशी मुलं आहेत जी सरळ सेवा आणि MPSC पॅरलली करतात आणि बऱ्याचदा दोन्हीकडच्या एक्झाममध्ये ते यशस्वी होऊन जातात, कारण त्यांच्याकडे योग्य स्ट्रॅटजी असते. जर तुम्ही आत्ता या सिच्युएशनमध्ये असेल की तुम्हाला असं वाटतं की मला MPSC पण करायची आहे, सरळ सेवा पण करायची आहे, तर मला कमेंट करून नक्की सांगा. या दोन्ही परीक्षांचा अभ्यास पॅरलली कसा करू शकाल तुम्ही, याच्यावरचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन. आता येतो मूळ मुद्दा की तुम्ही MPSC करायला पाहिजे का तुम्ही सरळ सेवेची एक्झाम द्यायला पाहिजे, तुमच्यासाठी योग्य एक्झाम कुठली आहे. जर तुम्हाला हे ठरवायचं असेल तर काही पॉईंट्स आहेत ते लक्षात घ्या. जसं की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता. एक तर असू शकता तुम्ही टाईप 1मध्ये, ज्या स्टुडंटना ज्यांचं वय कमी आहे, म्हणजे जस्ट आत्ता ग्रॅज्युएशन करतात किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, अजून बराचसा कालावधी आहे आपल्या हातामध्ये, पण तरीसुद्धा याचा अर्थ असा होत नाही की जर मी 19व्या-20व्या वर्षी परीक्षेला सुरुवात करत असेल, परीक्षेच्या तयारीला सुरुवात करत असेल, तर अगदी मी 30शी ओलांडेपर्यंत इथं राहिलं पाहिजे. नॉट नेसेसरी, राईट. पण तरीसुद्धा होप्स आहेत, चान्सेस आहेत, वेळ आहे हातामध्ये. सो जर तुमचं वय कमी असेल, त्याचबरोबर जर तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट असेल की नाही तू MPSCची एक्झाम घे, भले 3-4 वर्ष पुढची जाऊ देत, जर सपोर्ट असेल तर, आणि त्याचबरोबर तुमच्याकडे स्वतःकडे 3-4 वर्ष एकदम शांतपणे अभ्यास करण्याचे पेशन्स असतील, जे काही या परीक्षेच्या फील्डमधले चढ उतार आहेत, ज्या पद्धतीने आपण यशस्वी झाल्यानंतर सेलिब्रेशन करतो त्याच पद्धतीने अपयशी झाल्यानंतर ते अपयश पचवण्याची जर ताकद तुमच्याकडे असेल, देन यू गो फॉर MPSC. पण अगेन लक्षात ठेवा, MPSC ही जलद यशाची परीक्षा नाही आहे, ती एक संयमाची आणि जबाबदारीची परीक्षा आहे. कारण MPSCतून मिळणारं जे पद आहे तिथंपर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतर तिथे ज्या जबाबदाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही एक परफेक्ट ऑफिसर असणं गरजेचं असतं. सो त्याची जर तुमची तयारी असेल तर तुम्ही MPSCसाठी जाऊ शकता. दुसऱ्या टाईपचे स्टुडंट असू शकतात की ज्यांनी ऑलरेडी तयारीला सुरुवात केलेली आहे, काही वर्ष याच्यामध्ये गेलेली आहेत, पण आत्ता जर विचार केला तर माझी आर्थिक परिस्थिती जी आहे ती बिकट आहे. म्हणजे मे बी तुम्ही घरातले कमवणारे एकुलते एक असाल किंवा आत्ता तुम्ही कमवणं गरजेचं असेल, जे ऑलरेडी तुम्हाला सपोर्ट करतात, आता त्यांच्याच्याने नाही होते. मे बी तुमचे आईवडील असतील, मोठा भाऊ बहीण कोणीही असतील, पण आता त्यांना ते पॉसिबल होणार नाही आहे किंवा त्यांची फार दमछाक होती आहे, लवकर तुम्हाला नोकरीची गरज आहे, तर तुम्ही सरळ सेवेसाठी जा. ठीक आहे. वय पण वाढलेलं आहे आणि आता आयुष्यामध्ये एक असा फेज आला आहे की ज्यावेळेला ॲक्च्युली लोक संसाराच्या मार्गाला लागली आहेत आणि आम्ही अगदी म्हणजे जिथे माझ्याबरोबरच्या लोकांची 2-2 मुलं झाली आहेत, माझ्या अजून लग्नाचाही पत्ता नाही आहे, याचं टेन्शन घरातल्यांना पण येते. जर तुम्ही या कंडिशनमध्ये असाल
तर सिरियसली सांगते, तुम्ही आधी सरळ सेवेकडे जा. तुमच्याकडे आणखी 3-4 वर्ष जर हातामध्ये असतील तर तुम्ही सरळ सेवा क्रॅक करून नंतर तुम्ही MPSCची तयारी डेफिनेटली करू शकता. पण तुमची प्रायोरिटी जी आहे ती तुम्हाला समजणं फार जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर येतात तिसरा टाईप, की असे काही विद्यार्थी असतात की जे गोंधळातच आहेत, ज्यांना माहितीच नाही आहे की माझ्या वयाचा काही इश्यू आहे की नाही, घरच्या परिस्थितीचा काही विषय आहे की नाही, लोक करतायत म्हणून मला पण MPSC करायचे असं काहींच्या डोक्यामध्ये असतात, किंवा लोक काय म्हणतील म्हणून मला ही परीक्षा द्यायची. या गोंधळामध्ये असणारे काही लोक असतील की मला नाही डिसाईड करता येते, कारण जर मी MPSCची तयारी नाही केली तर माझ्याच आजूबाजूचे लोक जे आहेत ते मला खूप हिनवतील किंवा ते मला कमी लेखतील. हा एक मुद्दा असू शकतो. किंवा बऱ्याचदा सुरुवात तर केली होती MPSCसाठी, आता कळतं की हे काहीतरी वेगळं आहे बाबा, आणि तरी पण मला त्याच्यात टिकून राहायचं आहे. जर या कुठल्याही गोंधळामध्ये तुम्ही असाल तर थोडंसं थांबा, सेल्फ असेसमेंट करा, स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतरच डिसिजन घ्या. एवढं सगळं सांगितल्यानंतरही जर तुम्हाला डिसाईड करता येत नसेल की मी MPSCकडे जावं की सरळ सेवेकडे जावं, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक सेल्फ असेसमेंट टेस्ट देईन. ठीक आहे, पुढचं एक लेक्चर घेईन ज्याच्यामध्ये सेल्फ असेसमेंट टेस्ट देईन. तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्या प्रश्नांच्या उत्तरावरून तुमचा स्कोर काढला जाईल आणि त्या स्कोरनुसार तुम्ही डिसाईड करू शकाल की आत्ता तुमच्यासाठी MPSCची एक्झाम योग्य आहे की सरळ सेवेची एक्झाम योग्य आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, कारण पुढचा व्हिडिओ त्याच्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, आता मुद्दा हा येतो की एवढं सगळं डिसाईड केलं, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. हे सगळं सांगण्यापाठीमागे 2 कारणं होती. एक तर आत्ता सध्या मी पाहते की मुलं कम्प्लिटली दिशाहीन झाली आहेत, नाही समजत आहे की एक्झॅक्टली काय करावं आणि त्याच्यामुळे कुठल्याच अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे. दुसरं एक, माझी एक स्टुडंट परवा माझ्याशी बोलली की 10 वर्ष झाली मागचे, लग्न संसार या सगळ्या गोष्टींमध्ये बराचसा वेळ गेला आहे, पण ज्या म्हणजे उद्देशाने मी सुरुवात केलेली MPSCला, मध्येच ते बाकीच्या जबाबदाऱ्या, लग्न असेल, मुलं बाळं असतील, याच्यामध्ये कुठेतरी ते माझं सगळं हरवून गेलं आणि आत्ता मी अशा फेजला उभी आहे की मला इथे कुठली तरी एक नोकरी माझ्या हातात असणं गरजेचं आहे, कारण मला स्वतःचं अस्तित्व जे आहे ते जपायचं आहे. सो तुम्ही या फेजमध्ये असाल, तुम्हाला जर असं वाटत असेल काही करून मला स्वतःला सिद्ध करायचं आहे, तर अगेन तुम्ही आत्ता एक डिसिजन घेणं गरजेचं आहे आणि त्या डिसिजनवरती फर्म राहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर फक्त पळत राहिलात कुठलीही योग्य दिशा नसताना तर काही फायदा नाही. मी कालच मुलांना डिस्कशनमध्ये ही गोष्ट बोलले की तुम्ही SD स्टँडवरती उभे आहात, तुमच्यासमोर 50 बसेस उभ्या आहेत, पण जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्हाला कुठे जायचं आहे तर त्या 50च्या 50 बसेस तुमच्या कामाच्या नसतात. तुमच्याकडे क्लॅरिटी असायला हवी आणि ज्यावेळेला ती क्लॅरिटी असेल तर तुम्हाला मार्गही सापडतो आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप गोष्टी तुम्हाला हेल्प करत जातात या मार्गावरती. सो पहिल्यांदा तर ती क्लॅरिटी आणा आणि ती क्लॅरिटी आल्यानंतर त्याच्यावरती फर्म राहा. माझे खूप स्टुडंट आहेत जे ॲक्च्युली MPSCमुळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले, पण आत्ता ते कोणी शिक्षक पदावरती आहे, कोणी तलाठी झालेला आहे, कोणी आरोग्य विभागाची जी भरतीमध्ये निघालेली त्याच्यामध्ये एक्झाम देऊन हे घेतलेलं आहे, म्हणजे ते पद स्वीकारलेलं आहे, तिथे आहेत काही लोक. खूप सगळे टेक्निकल गोष्टीमध्ये काही विद्यार्थी गेलेले आहेत, भूकर मापकमध्ये गेलेले आहेत. सो तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला ॲक्च्युली काय पाहिजे. आणि एक जळजळीत वास्तव सत्य आहे, आपण कोणाचा तरी इंटरव्ह्यू ऐकतो की कोणीतरी सांगितलेलं असतं की मी 10 वर्ष घालवली पण मी थांबलो नाही, मी खचलो नाही, मी हे सोडून नाही दिलं, मी 10 वर्षानंतर का होईना पण मी पोस्ट मिळवून दाखवली. पण तुम्हाला जे दिसतं की 10 वर्षाचे पेशन्स, 10 वर्षाचा संयम, 10 वर्षानंतर मिळालेले यश आणि त्याच्यानंतर त्याच्या डोळ्यामधले आनंदाश्रू आणि 10 वर्षानंतर बदललेलं आयुष्य, हे तुम्ही पाहू शकता. पण ते 10 वर्ष त्या माणसाने कसे घालवलेत, त्या 10 वर्षाचा जो संघर्ष आहे ना तो आपल्याला दिसत नाही. आणि त्या 10 वर्षाच्या संघर्षामध्ये टिकून राहण्यासाठी त्याच्याकडे असणारी क्षमता, त्याच्याबरोबरचे जे इतर लोक आहेत, त्याचे फॅमिली मेंबर्स, मे बी त्याचे आई वडील, त्याचे भाऊ बहीण, जे बाकीचे लोक ज्यांनी सफर केलेलं आहे त्यांची काय अवस्था होती किंवा ते कशा पद्धतीने त्याच्यातून बाहेर पडले याच्याबद्दल आपल्याला कल्पना नसते. आपण फक्त कुठला तरी इंटरव्ह्यूमधून एक वाक्य उचलतो, अरे 10 वर्ष लढलो पण जिंकून दाखवलं, पण त्या 10 वर्षामध्ये त्याची काय हालत झाली होती आणि ती सहन करण्यासाठी तेवढी क्षमता आपल्याकडे आहे का, तेवढे पेशन्स आपल्याकडे आहेत का, याचा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपण डिसाईड करतो की मी 10 वर्ष घालवेन पण पोस्ट मिळवून दाखवेन. लक्षात ठेवा, निर्णय घेताना भावनिक होण्यापेक्षा
प्रॅक्टिकली विचार करणं फार जास्त गरजेचं असतं, कारण भावनिकदृष्ट्या घेतलेले निर्णय तुम्हाला अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जातीलच याची खात्री नसते. ठीक आहे, त्यामुळे विचार करा. आणि आता तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओनंतर, MPSC की सरळ सेवा, हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत असाल तर सेल्फ असेसमेंट टेस्टसाठी कमेंट करा. मी सेल्फ असेसमेंट टेस्ट पुढच्या व्हिडिओमध्ये घेईन. आणि जर तुम्ही MPSC प्लस सरळ सेवा दोन्ही एकत्रित करायचं म्हणत असाल तरीसुद्धा त्याच्यासाठीची एक स्ट्रॅटेजी असणारा व्हिडिओ मी 100% आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड करेन. हा व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा असाच कुणीतरी मित्र मैत्रीण कुठेतरी कोपऱ्यात बसून हा विचार करत असतील की नक्की मी आत्ता अभ्यास काय करू, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळेल याच्यामुळे. आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या वॉरियर ऑफिसर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.